नमस्कार, मी स्नेहल घरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज. धकाधकीचे जीवन, ताणतणावातूनही वेळ काढत गेल्या 15 दिवसांपासून ज्या सणाची जय्यत तयारी सुरू होती ती दिवाळी म्हणजे दीपोत्सवाला खऱ्या अर्थाने काल रविवारपासून प्रारंभ झाला आहे. अभ्यंगस्नान झाल्यावर देवाचे दर्शन आणि आईवडिलांचे आशीर्वाद घेतले गेले. त्यानंतर देवाला फराळ व गोडधोडीचा नैवेद्य दाखवण्यात आला. पहाटेपासूनच फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती आणि सायंकाळी लक्ष्मीपूजनावेळी तर सारा परिसर आतिषबाजीच्या कडकडाटाने दणाणून गेला. सायंकाळी घरोघरी आणि व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडला. चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्यामुळे 5 फिर्यादींचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करवीर पोलिसांनी शनिवारी 7,22,000 रुपयांचे दागिने फिर्यादींना परत दिले. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला दागिने परत मिळाल्याने फिर्यादींनी पोलिसांचे आभार मानले. चोरीला गेलेला मुद्देमाल परत कधी मिळेल की नाही याची फिर्यादींना चिंता असते. चोरटे सापडल्यानंतर त्यांच्याकडून चोरीतील ऐवज हस्तगत करून तो वेळेत संबंधित फिर्यादीला परत मिळावा यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. करवीर पोलिसांनी चोरट्यांना पकडून 5 गुन्ह्यांचा उलगडा केला. त्यांनी चोरट्यांकडून चोरीतील 7,22,000 रुपयांचा ऐवज हस्तगत करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केला. न्याय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी सर्व मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत दिला. काळंबावाडी कोल्हापूर बहुचर्चित थेट पाईपलाईनला हळदीकुर्डू तालुका करवीर दरम्यानच्या ओढ्यानजीक गळती लागली होती. मात्र तपासणी अंती कोणीतरी खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले आहे. हवा निघून जाण्यासाठी लावलेले नटबोल्ट काढल्यामुळे हे पाणी बाहेर पडल्याचे सांगण्यात आले. जलवाहिनीतील हवा निघून जाण्यासाठी एअर हॉलबरोबरच व्हेंटपाईप काढले आहेत. या व्हेंटपाईपवर फ्लँक लावण्यात आले आहेत. कोणीतरी अज्ञाताने याचे नटबोल्ट काढले असल्याचे आढळून आले. कोणीतरी जाणकार व्यक्तीने या फ्लँकचे नटबोल्ट काढले असावेत असा संशय घेतला जात आहे. कोणाचा तरी खोडसाळपणा शहरवासियांच्या पाणीपुरवठ्यावर उडण्याची शक्यता असल्याने जलवाहिनी, जॅकवेल, ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी प्रवेशबंदी करायला पाहिजे, अन्यथा असे प्रकार यापुढेही घडू शकतील. सिकंदर शेखने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत गतविजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या 22 सेकंदांमध्ये आसमान दाखवत यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. मानाची गदा मिळवताच शुक्रवारी मध्यरात्री तो कोल्हापुरातील गंगावेश तालमीत आला होता. यावेळी पैलवान सहकार्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत त्याचे जल्लोषी स्वागत केले. सिकंदरने कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवले. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या 25व्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चितपट करण्याची किमया सिकंदरने साधली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिकंदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्तीपटावर चमकत आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गतवर्षी त्याला अपयश आले होते. या लढतीवरून बराच वाद देखील झाला होता. मात्र यंदा सिकंदरने पराभवाची चल भरून काढत अखेर महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवली. विजयानंतर सिकंदरवर सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठा आरक्षणासाठी अविरत लढणारे मनोज जरांगे पाटील यांची येत्या 17 नोव्हेंबरला कोल्हापुरात सभा होणार आहे. सध्या मराठा आरक्षणाच्या नावाखाली काही समाजकंटक पैसे गोळा करत आहेत. असे पैसे मागणाऱ्यांना कोल्हापुरातील दसरा चौकात कोल्हापुरी चप्पलचा प्रसाद दिला जाईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला. कोल्हापुरातील सभेसाठी जिल्ह्यातून 2 ते 5 लाख नागरिक येणार आहेत. त्यामुळे पोलीस अधीक्षकांची चर्चा करून सभेचे ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. शुक्रवारी दुपारी 2 वाजता सभेस सुरुवात होईल. तत्पूर्वी जरांगे पाटील हे नर्सरी बागेतील राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील यांनी 3ऱ्या टप्प्यातील आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यातूनच ते 17 नोव्हेंबरला कोल्हापुरात येऊन आरक्षणाची भूमिका मांडणार आहेत. या सभेला 2 ते 5 लाख नागरिक येणार आहेत. ही सभा दसरा चौकात घेण्याचे प्राथमिक नियोजन केले असले तरी सभेला होणारी गर्दी पाहता प्रशस्त ठिकाणी सभा घेण्यासाठी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेणार आहेत.
त्यानंतरच समाजस्थळ निश्चित करण्यात येणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले. उन्हाचा तडाखा लक्षात घेता भगवी टोपी, भगवे झेंडे, पाण्याची बाटली घेऊन सभेच्या ठिकाणी यावे. लाखोंच्या संस्थेने नागरिक येणार असल्याने पार्किंगची व्यवस्था मंगळवारी जाहीर केली जाणार असल्याचे मुळीक म्हणाले. सभेला होणारी गर्दी लक्षात घेता 10 स्क्रीन ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. या सभेसाठी छाऊ छत्रपती यांच्यासमवेत चर्चा केली जाणार असल्याचे मुळीक यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागात असूनही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आव्हानात्मक मेकअप आर्टिस्ट क्षेत्रात कोकरूड तालुका शिराळा येथील प्रियंका प्रदीप म्हाळवे यांनी यश संपादन केले. त्यांनी या क्षेत्रातील प्रथम क्रमांकावर कोर्स पूर्ण करीत विविध ठिकाणच्या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. या क्षेत्रातील व्यावसायिक माहिती मिळावी या हेतूने ग्रामीण भागातील महिलांसाठी क्लासेस सुरू केले. यामुळे ग्रामीण भागातील अनेक होतकरू महिला व मुलींना स्वतंत्र व्यवसायासाठी लाभ मिळू लागला. प्रियांका म्हाळवे यांच्या गुणवत्तेमुळे त्यांना मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे होणाऱ्या मोठ्या सेमिनारसाठी मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केले जात आहे. अनेक ठिकाणी त्यांना बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून गौरवण्यात आले आहे. येत्या 5 डिसेंबरला पुणे येथे रॉयल ग्रुपच्या वतीने त्यांना स्टार इंडिया गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातील युवतीने अथक प्रयत्नांमुळे एका वेगळ्या क्षेत्रात मिळवलेले हे यश नक्कीच इतरांना प्रेरणा देणारे आहे. त्यांनी अल्पावधीत मिळवलेल्या यशाबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. सारथीच्या PhD तात्काळ संशोधक विद्यार्थ्यांचे सारथीच्या द्यावी. कोल्हापूर उपकेंद्राबाहेर दिनांक 31 सारथी ऑक्टोबरपासून साखळी उपोषण बाटी सुरू आहे. दिवाळीचा सण साजरा न करता आंदोलन सुरूच ठेवत सारथी काळी दिवाळी साजरी करण्याचा कृती निर्णय या संशोधक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. आंदोलनस्थळी आणावी काळे आकाश कंदील लावत आंदोलन निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांकडून 2023 मधील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप या प्रमुख मागणीसह संशोधक विद्यार्थ्यांना प्रमाणे विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून फेलोशिप द्यावी. प्रशासनाकडून सारथी समिती शिष्टमंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत घडवून अशा मागण्यांसाठी सुरू आहे. ऐन दिवाळी सणातही आंदोलन सुरूच ठेवत काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय या आंदोलकांनी घेतला आहे. घरामध्ये दिवाळी साजरी न करता आंदोलनस्थळी काळे सोडला. आकाश कंदील लावून निषेध करण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा, सारथी वाढवा मराठा घडवा, सरसकट अन्याय नाही सरसकट न्याय द्या, PhDच्या विद्यार्थ्यांना फेलोशिपचा आधार द्या, भीक नको आम्हास हक्काशी द्या हमी, सरसकट हवी सारथी फेलोशिप नको आकडा कमी, अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून निघाला. यावेळी समितीचे सौरभ पवार, अभय गायकवाड, प्रियांका पाटील, राधिका जाधव, रुपाली चव्हाण, तेजश्री जाधव, सनतकुमार खराडे, सुहास रोमने, अमृता पाटील, चंद्रिका जगताप, सुशांत बोरनाक, संतोष जगताप, योगेश पाटील, सुशांत कदम आदी संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. गेले 14 दिवस बेमुदत साखळी उपोषण सुरू आहेत. आमच्या मागण्या 3च आहेत, पण ह्या 3 मागण्या पूर्ण करण्यासाठी गेले 14 दिवस आम्ही इथे बसलेलो आहोत. ऐन दिवाळीचे सण सुरू आहेत. दिवाळीमध्ये महिला वर्गांकडे सुद्धा घरची जबाबदारी असते, कौटुंबिक जबाबदारी असते, कुटुंबात कुठेतरी वेळ घालवायची इच्छा असते. पण त्या सगळ्या गोष्टी सोडून आम्ही आज महिला वर्ग या साखळी उपोषणामध्ये सुद्धा सहभागी आहोत. 14 दिवस आम्ही इथे बसलेलो आहोत. घरात काय सुरू आहे, कसे सण साजरे करतायत काहीही माहीत नाही. हेच सरकारचं स्त्री सक्षम निर्णय आहेत का? स्त्रीनं कधी कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत का? आज दिवाळी म्हटलं तर वर्षाचा हा शेवटचा सण, इथून पुढचे कुठलेही सण नाहीत. पण ऐन सणात सुद्धा आम्ही जर जमिनीवर बसून जर साखळी उपोषण करत असेल तर ही निराशाजनक गोष्ट आहे. आणि माझं सरकारचं एकच मागणं आहे की आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण कराव्यात. आज सर्वजण आनंदाचा आकाशकंदील लावून सर्वत्र आनंदाची दिवाळी साजरी करत आहेत. पण आम्हा मराठा संशोधक विद्यार्थ्यांना मात्र या सरकारच्या विद्यार्थी विरोधी भूमिकेमुळे या ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलेली आहे. आपण बघताय की सारथीच्या उपकेंद्राच्या समोर या ठिकाणी आम्ही काळी दिवाळी साजरी करतोय आणि दिवाळीत मराठा संशोधक विद्यार्थी वेदनेनं ग्रस्त झालेला आहे. पन्हाळा तालुक्यात कोलोली हे गाव कोल्हापूरपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर कासारी नदीच्या तीरावर वसलेले आहे. आज संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात आनंदात दिवाळी साजरी होत आहे. मात्र गावात दिवाळीनिमित्त नवीन कपडे, आकाशकंदील, फराळ मात्र नाही आहे. दररोज आपण ज्या पद्धतीने आपले जीवन व्यतीत करतो त्याच पद्धतीने या गावातील नागरिक सध्या आपल्या कामामध्ये मग्न आहेत, कारण ते दिवाळी साजरी करत नाहीत. कोलोली गावाची ग्रामदेवता गाडाई देवी आहे.
गाडाई देवीची एक पुरातन मंदिर गावच्या मध्यभागी आहे. हे मंदिर जागृत असल्यामुळे भाविक देखील एखादा नवस बोलले तर देवीच्या समोरील कासवाजवळ चमड्याचे एक जोड चप्पल ठेवतात. जे भक्त या देवीला नमस्कार करण्यासाठी मंदिरात येतात ते या चमड्याच्या चपलाने आपल्या गालावर आणि माथ्यावर मारून घेऊन देवीला नमस्कार करतात. अशी पद्धत या गावात आहे. या देवीची यात्रा म्हणजेच या गावात देव दीपावली म्हणून साजरी केली जाते. गोडधोड, फराळ, नवीन कपडे, घरासमोर आकाशकंदील हे करत असताना या गावाला याच दिवशी यात्रेचे स्वरूप प्राप्त होतं आणि इथूनच पंचक्रोशांमधील यात्रा सुरू होतात. या गावात दिवाळी का साजरी करत नाहीत आणि देवीचे महत्त्व काय आहे या संदर्भात ही 2 आख्यायिका आहेत. या गावात एखादी मुलगी लग्न करून आली की तिला सुरुवातीला माहेरी दिवाळीसाठी, भाऊबीजेसाठी माहेरी नेलं जातं. मात्र तिच्या माहेरी जेव्हा दिवाळी साजरी केली जाते त्यावेळी सासरी मात्र दिवाळी होत नाही. त्यामुळे नवीन लग्न झालेल्या मुलींना ही प्रथा थोडी विचित्र वाटते. यावेळी आपल्या माहेरची ओढ त्यांना लागलेली असते, पण गावची परंपरा असल्यामुळे त्या काही करू शकत नाहीत. दिवाळी संपल्यानंतर कोलुली गावची दिवाळी मात्र त्याच उत्साहाने करतात. प्रत्येक गावाची आपलीशी एक वेगळी प्रथा आणि परंपरा असते. संपूर्ण भारतवर्षांमध्ये या प्रथा आणि परंपरा जोपासल्या जातात. दिवाळी असूनही दिवाळी न साजरी करणाऱ्या या गावाने आजही आपले वेगळेपण टिकून ठेवले आहे. आज आपण कितीही शिकलो सवरलो असलो तरी गावाकडील ग्रामस्थ मात्र पूर्वीपार चालत आलेल्या परंपरा मोठ्या उत्साहानं आणि आवडीनं जोपासत आहेत. त्यामुळे या परंपरा आजही आपलं वेगळं स्थान टिकून आहेत. सुंदर आकाशकंदील होई हा विराजमान, उजळला हा आसमंत पंतांच्या प्रकाशाने, सुरेख सुंदर रांगोळीने सजले हे अंगण, रांगोळीत होई विविध रंगांची उधळण, असे हे दिवाळीचे प्रत्यक्ष वर्णन. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळले आसमंत, आतिषबाजीच्या विविध रंगांनी प्रकाशमय झालेले आकाश, असा मनोहारी आविष्कार कोल्हापूर शहरात रविवारी रात्री उशिरापर्यंत अनुभवयास मिळाला. प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीचा सण शहर आणि जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दिवाळीमुळे संपूर्ण शहरात सध्या चैतन्याचे, मांगल्याचे वातावरण आहे. रविवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने घरोघरी तसेच व्यापारी पेढ्यांवर लक्ष्मीपूजन करण्यात आले. पूजा झाल्यानंतर संपूर्ण शहर फटाक्यांच्या आतिषबाजीने उजळून निघाले. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांच्या आवाजाने अवघे शहर दणाणून गेले होते. आकाशकंदील व विजेच्या माळांमुळे अवघे नगर उजळून निघाले आहे. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.